समजा तुम्ही कधी कोणाला असा प्रश्न विचारलाय का, अरे बाबा तुझ्याकडे पैसे नाहीत का, तुझ्याकडे मोबाईल नाही का, तुझ्याकडे पेन्सिल नाही का, तुझ्याकडे पेन नाही का, जो असा काही प्रश्न विचारायचे असतील त्यावेळेस तुम्हाला या टेबलचा वापर करायचा आहे. मागच्या वेळेस आपण सिम्पल प्रेझेंटेशन्स पाहिला होता. व्हर्बल क्वेश्चन ज्याचं उत्तर येस नो येतो हा फक्त निगेटिव्ह राहणार आहे. काय राहणार आहे? नकारार्थी वाक्य राहणार आहे. तुम्हाला मी सांगितलंय की मालकी हक्क दाखवण्यासाठी तुम्हाला नक्कीच हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. जसं माझ्याकडे पेन आहे, आय हॅव पेन, माझ्याकडे कुत्रा आहे, आय हॅव डॉग, माझ्याकडे पेन्सिल आहे, आय हॅव पेन्सिल, माझ्याकडे पुस्तक आहे, आय हॅव बुक. माझ्याकडे पेन आणि तू क्वेश्चन विचारायचे तर तुझ्याकडे पेन आहे का, डू हॅव पेन, तुझ्याकडे पैसे आहेत का, डू हॅव मनी, तुझ्याकडे वेळ आहे का, डू हॅव टाइम, असं आपण घेतलं होतं. तर आज आपण पाहणार आहे नकारार्थी. याचं स्ट्रक्चर बघा. काय स्ट्रक्चर? हा बी सिंपल प्रेझेंटेशन आहे, लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंटेशन वर्बल क्वेश्चन आहे. याचे उत्तर एस किंवा नो नेच द्यायचे. ओके. निगेटिव्ह आहे, नकारार्थी वाक्य. सुरुवातला काय यायचं? डू डज घ्यायचं, मग सब्जेक्ट घ्यायचं, नंतर नॉट घ्यायचे, नंतर हॅव घ्यायचं, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचंय. दुसरी पद्धत काय? डू आणि नॉटला एकत्र करायचं, त्याला काय केलं? डोंट. आणि डज आणि नॉटला एकत्र केलं, त्याला काय म्हटलं? डझन. नंतर सब्जेक्ट, नंतर हॅव, नंतर ऑब्जेक्ट. मी तुम्हाला काय सांगितलंय? वाक्य जर डू डज आला तर या टेबलमध्ये हॅव्स घ्यायचे, हॅज वापरायची गरज नाहीये. डोळे बंद करून लक्षात ठेवा. डू केव्हा वापरतात, डज केव्हा वापरतात मी मागे सांगितलंय, प्रत्येकदा सांगून देतो. आय, वी, यू, दे आणि अनेक वचन म्हणजे बॉईज, कॅट्स यांना डू वापरायचे. ही, शी, इट, नेम आणि नाव आलं तर त्याला नेहमी डज वापरायचं आणि दोन नाव असेल तर डू वापरायचं. एवढं समजलं तुम्हाला आता? ओके. याचा शेवट करेल, शेवट तोच राहणार आहे. बघा आता शेवट काय राहणार आहे? नाही आहे का, बस असं लक्षात ठेवा. नाही आहे का जर असं आलं तर तुम्हाला डू डज सब्जेक्ट नॉट वापरायचे. जसं आता एक वाक्य बघा. तुझ्याकडे पैसे नाही आहेत. आता बघा इथं काय आलंय? का आलंय. तुझ्याकडे पैसे नाही आहेत का, असं वाक्य आलंय. आता बघा तुम्हाला जर साधं वाक्य आपण केलं असतं, तुझ्याकडे पैसे आहेत, तर तुम्ही काय म्हणतात? यू हॅव मनी. तुझ्याकडे पैसे आहेत का? डू यू हॅव मनी. हे होकर ते आपण अगोदर पाहिले. तुझ्याकडे पैसे नाही आहेत, यू डोंट हॅव मनी. का आलंय शेवटी? लक्षात ठेवा का आलंय. तर मग कसं घ्यायचं? सुरुवातीला तुम्हाला डू किंवा डज वापरायचंय. तर मग यू इथं बघा, यू आलाय ना, तर मग आपण काय घेणार? डू यू घ्यायचं. डू यू घातलं, नंतर काय घ्यायचं तुम्हाला? नॉट घ्यायचं. डू यू नॉट. ओके. नंतर हॅव घ्यायचं. डू यू नॉट हॅव, नंतर मनी घ्यायचं आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. डू यू नॉट हॅव मनी. किंवा याला दुसरी पद्धत पण आहे. तुम्ही दुसरी पद्धत कशी करू शकताय? डोंट यू हॅव मनी. डोंट यू हॅव मनी आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क घ्यायचंय. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. तुम्हाला कोणते वाक्य करायचे? कोणते वाक्य करायचे? समजा आता मला वाक्य म्हणायचं असेल की तुझ्याकडे खुर्ची आहे, यू हॅव चेअर. बरोबर. हे वाक्य साधे आहे. तुझ्याकडे खुर्ची आहे का? डू यू हॅव चेअर. हे होकारार्थी वाक्य होतं. आता नकारार्थी, तुझ्याकडे खुर्ची नाही आहे, यू डोंट हॅव चेअर. तुझ्याकडे खुर्ची नाही आहे का, असं का आलंय? तर मग डोंटला पुढे घेतलं. डोंट यू हॅव चेअर किंवा डू यू नॉट हॅव चेअर. तुझ्याकडे मोबाईल आहे, यू हॅव मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल आहे का? डू यू हॅव मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल नाही आहे, यू डोंट हॅव मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल नाही आहे का? डू यू नॉट हॅव मोबाईल किंवा डोंट यू हॅव मोबाईल. मग हे टेबल समजण्यासाठी तुम्ही मागची टेबल बघा. मी डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगतोय. समजा तुम्हाला म्हणायचं असेल की काय तुमच्याकडे पाणी नाही आहे, यू डोंट हॅव वॉटर म्हणणार. पण मला म्हणायचं असेल तुमच्याकडे पाणी नाही आहे का? डू यू नॉट हॅव वॉटर किंवा डोंट यू हॅव वॉटर. तुमच्याकडे साखर नाही आहे, यू डोंट हॅव शुगर. तुमच्याकडे साखर नाही आहे का? डू यू नॉट हॅव शुगर किंवा डोंट यू हॅव शुगर. आता आपण पुढचं वाक्य बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. पुढचं वाक्य बघा. पुढचं, त्याला वेळ नाही आहे का. बघा आता काय आलंय? नाही आहे का झालंय. बरोबर आहे ना. त्याला म्हणजे काय? त्याला आपण का वापरणार आहे? डज वापरायचे. बघा इथे दिले त्याला डज वापरायचे. डज ही, हा डज ही हॅव, नंतर काय येणार? आपण नॉट घेणार, नंतर हॅव आणि काय नाही त्याकडे वेळ. वेळेला काय होतं? आपण टाइम. कसं झालं? डज ही नॉट हॅव टाइम. किंवा हा डज आणि नॉटला आपण एकत्र केलं तर कसं येईल? डझंट ही हॅव टाइम. आणि शेवटी तुम्हाला काय क्वेश्चन मार्क द्यायचे. आता तुम्ही कोणते वाक्य करा की नेहाकडे वेळ नाही आहे का, असं म्हणायचं असेल तर मग कसेल? मग डज नेहा नॉट हॅव
हॅव टाइम किंवा डझंट नेहा हॅव टाइम. नेहाकडे पैसे नाही आहेत का? डज नेहा नॉट हॅव मनी? डझंट नेहा हॅव मनी. केदारकडे पैसे नाही आहेत का? डज केदार नॉट हॅव मनी किंवा डझंट केदार हॅव मनी. तुम्ही कोणतेही वाक्य घ्या. तुमच्या वडिलांकडे कार नाही आहे का? आता तुमचे वडील म्हणजे युअर फादर, मग युअर फादरला आपण काय येतो? डज. डज युअर फादर नॉट हॅव कार किंवा डझंट युअर फादर हॅव कार. माझ्याकडे नवीन कार नाही आहे का? आता माझ्याकडे नवीन कार नाही आहे का? काही मग डू आय नॉट हॅव न्यू कार किंवा डोंट आय हॅव अ न्यू कार. तुम्हाला मुलं नाही आहेत का? डू यू नॉट हॅव चिल्ड्रन किंवा डोंट यू हॅव चिल्ड्रन. तिला मुलं नाही आहेत का? डज शी नॉट हॅव चिल्ड्रन किंवा डझंट शी हॅव चिल्ड्रन. त्याला मुलं नाही आहेत का? डज ही नॉट हॅव चिल्ड्रन किंवा डझंट ही हॅव चिल्ड्रन. नेहाला मुलं नाही आहेत का? डज नेहा नॉट हॅव चिल्ड्रन किंवा डझंट नेहा हॅव चिल्ड्रन. म्हणजे या टेबलचा तुम्हाला वाक्याचा वापर करायचा आहे. प्रॅक्टिस करा. मी फक्त 2-3 वाक्ये, हे 2-3 वाक्यांचे 1-2 मिनिटाचं टेबल आहे फक्त हा. पण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणाशी कम्युनिकेशन करायचं असेल तर तुमच्याकडे डिटेल इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे. जर इन्फॉर्मेशन नसेल तर काही फायदा नाही. आणि याचं उत्तर तुम्हाला सुद्धा एस किंवा नो मध्ये द्यायचे. म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरुवात झाली तर त्याचं क्वेश्चन कधी एस नो ने द्यायचे. मी तुम्हाला बोललो ना, मी तुमचा पाया पक्का करतोय. ज्या दिवशी तुमचा पाया पक्का झाला, पण जर तुम्ही रोज जर हे व्हिडिओ पाहत असणार तरच तुमचा पाया पक्का होईल. तर मग तुम्हाला म्हणजे ॲडव्हान्स आहे नोकरीसाठी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देतात ना, ते इंटरव्ह्यू कशी देतात ते इंटरव्ह्यू सुद्धा मी तुमचं घेणार आहे. इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं, इंटरव्ह्यूला कसं बसायचं, कसं कम्युनिकेशन करायचं, हे सर्व व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप घेणार आहे. पण त्यासाठी तुमचा जो पाया आहे, जो बेसिक आहे ते पक्क पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं इंग्लिश कसं वाचतात ते सुद्धा व्हिडिओ टाकलेत आणि अजून पुढेही टाकणार आहे. मी सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवणार आहे. ज्यांना वाचता लिहिता येते त्याच्यासाठी सुद्धा, बेसिकवाले सुद्धा आणि ॲडव्हान्सवाल्यांचा सुद्धा मी बनवणार आहे. की तुम्ही विचार करणार की आपण किती सिस्टमॅटिक शिकणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मी बर्डन देणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जे नवीन असतील त्यांनी नक्की या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.